So dear students, today we see the next section of this topic, that is paramagnetism. Last time I have explained you what is paramagnetism. So paramagnetic substances are the substances which are weakly repelled by magnet. So this is the definition of paramagnetic substances. Last time I told you that what is paramagnetic, ferromagnetic and diamagnetic. So this is the definition of the paramagnetic substances. Now one thing is that now we'll see the what are the behavior of the atoms of the paramagnetic substance. Now we'll see. Now you know that the atom is nothing but the smallest particle of an substance. आता पॅरामेट्रिक सब्स्टन्समधलं प्रत्येक ॲटम कुठल्याही सब्स्टन्समधला प्रत्येक ॲटम हा मॅग्नेटच असतो. प्रत्येक ॲटम हा मॅग्नेट असतो. बघा हे बेसिक आहे जे तुम्हाला 11वी-12वी शिकला आहे तुम्ही. तर तो ॲटम जो असतो ना त्याच्यावरती की नाही डायपोल मोमेंट असते. काय इथं नॉर्थ आणि इथे साऊथ पोल असतात. आपण पाहिलंय की व्हॉट इज मॅग्नेटिक मोमेंट. सपोज दिस इज बार मॅग्नेट. हा मॅग्नेट आहे आणि इथेचा नॉर्थ पोल आहे आणि त्याचा साऊथ पोल आहे. हा मॅग्नेट आहे आयताकृती आणि ह्याच्यामधलं अंतर आहे समजा आपण ट्वाईस एम. आता ह्याची पोल स्ट्रेंथ आपण नेहमी स्मॉल एम ने डिनोट करतो. पोल स्ट्रेंथ सपोज एम इज द पोल स्ट्रेंथ ऑफ दिस नॉर्थ अँड साऊथ पोल. ती ताकद नॉर्थ पोलची. देन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्यू इज इक्वल टू एम इंटू ट्वाईस एम. तिथं एम म्हणजे मास नाही बरं का, पोल स्ट्रेंथ आहे त्या ह्याची. त्याला मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे प्रत्येक मॅग्नेटिक सबस्टन्सला मॅग्नेटिक मोमेंट असते. मॅग्नेटला का तो मॅग्नेट असतो त्यात दोन. सो म्यू इक्वल टू एम इंटू ट्वाईस एम. दिस इज मॅग्नेटिक मोमेंट. एखादा सबस्टन्स मॅग्नेट आहे म्हणजे याचा अर्थ काय, त्याला मॅग्नेटिक मोमेंट असते. आणि ती किती असते, त्या दोन पोलमधलं अंतर गुणिले पोल स्ट्रेंथ. हे बेसिक आहे, हे आपण सांगतो. सिमिलरली व्हॉट हॅपन्स इन ॲटॉमिक paramagnetic substance, every atom is a magnet. It means that every atom possesses the magnetic dipole moment. हा त्याचा अर्थ आहे. मी आता काय सांगा, माझं काय स्टेटमेंट होतं की प्रत्येक ॲटम हा ॲटॉमिक मॅग्नेटच असतो. मॅग्नेट असतो तो ॲटॉमिक, म्हणून त्याला म्हणायचं ॲटॉमिक मॅग्नेट. किंवा त्याला असे म्हणतात मॅग्नेटिक डायपोल. काय म्हणतात त्या ॲटमला मॅग्नेटिक डायपोल म्हणतात कारण त्याच्यावरती दोन पोल असतात, नॉर्थ अँड साऊथ पोल. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल. मग तुम्ही म्हणाल जर सगळे जर ॲटम मॅग्नेटिक डायपोल असतील तर तो सगळा सबस्टन्सच मॅग्नेट पाहिजे. मग त्याला कुठं ॲट्रॅक्ट होत नाही. ते कुठल्या बाकी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स तो ॲट्रॅक्ट होऊन घेत नाही किंवा एखाद्या लोखंडाचा तुकडा चिकटत नाही त्याला. मग आता काय होतं की पण हे मॅग्नेटिक डायपोल जे असतात, मॅग्नेटिक डायपोल म्हणजेच ॲटम ऑफ द पॅरामेट्रिक सबस्टन्स, दॅट मॅग्नेटिक डायपोल्स आर रँडमली ओरिएंटेड. म्हणजे समजा हा ॲटम असेल त्याची डायरेक्शन ही असते, इकडचा ॲटम असेल त्याची डायरेक्शन ही असते, इकडचा ॲटम असेल त्याची डायरेक्शन ही असते. सो दे आर रँडमली ओरिएंटेड. मग याची समजा म्यू असेल तर याची मायनस म्यू असते, याची म्यू मायनस म्यू मॅग्नेटिक मोमेंट. and they cancels and total magnetic moment of this substance is zero. So and that substance behave as a non-magnetic. हा त्याचा अर्थ आहे की in absence of external magnetic field all these magnetic dipoles are randomly oriented and that's why they cancel each other's effect and total magnetic moment possessed by that substance is equal to zero. हा त्याचा अर्थ. Now we'll see what will happen when the external magnetic field is applied. Now when you apply the external magnetic field B in this direction, then all these magnetic dipoles get aligned themselves in the direction of field. And therefore what happen? The
दॅट सबस्टन्स पजेस द नेट मॅग्नेटिक मोमेंट. हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. मग तो सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये तो मॅग्नेटमध्ये कन्वर्ट होतो आणि दॅट सबस्टन्स पजेस नेट मॅग्नेटिक मोमेंट. हा त्याचा. सो दिस इज नथिंग बट द पॅरामॅग्नेटिझम. तर आता पॅरामॅग्नेटिझममध्ये आपण काय करूया की लँजविन नावाचा सायंटिस्ट होता, त्यानं ही थिअरी चांगली एक्सप्लेन केलेली आहे. सो टुडे वी सी द लँजविन थिअरी ऑफ पॅरामॅग्नेटिझम. सो आय राईट हिअर. It is also called as classical theory. Classical, I will write here. So this is Langevin theory of paramagnetism. So now we'll see what is this actual theory. Now here Langevin says that the paramagnetic gas, any paramagnetic gas, nitrogen, hydrogen, whatever it may, paramagnetic gas, let it contains n number of atoms per unit volume. So now it contains, so he has considered the paramagnetic gas. So I write here paramagnetic gas containing n atoms per unit volume. So this is, so we are considering n number of atoms per unit volume, and let these atoms possess the magnetic moment. So mu be the magnetic moment of each atom. So my next statement is the given periodic substance contains n number of atoms having each magnetic moment is mu. So this is another thing. Now we'll see. Now one thing is that these atoms of the periodic substances are partially filled. आता इथं बघा atomic structure पाहिले तुम्ही. Suppose this is an atom, positive charge nucleus. Yes sir. आणि हे ऑर्बिट आहे, हे संपूर्ण काढत नाही. आणि जो आउटर मोस्ट ऑर्बिट असतो ते हे सगळे आतले ऑर्बिट्स हे फील्ड असतात. इथले इलेक्ट्रॉन्स, तुम्हाला इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन त्यात निर्माण जात नाही. सगळ्यात ज्या इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द गिवन पॅरेंट सबस्टन्स or atom, if it contains even number of electrons, तर बघा समजा ह्याच्यामध्ये समजा 2 इलेक्ट्रॉन्स असतील, 2 किंवा 4 6 असं इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, तर काय होते की आता ह्याचे मॅग्नेटिक मुवमेंट कसे इलेक्ट्रॉन जास्त आहे म्यू, तर दुसऱ्याचे असणार आहे मायनस म्यू. आणि त्यामुळे ते कॅन्सल होतील आणि त्यामुळे काय होतं की तो सबस्टन्स हा मॅग्नेटिक झिरो असेल त्याची. पण लक्षात घ्या, जर इफ आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ अ गिवन atom of the parametric substance contains even number of electrons, then that substance does not possess any magnetic moment. कारण हेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हेच रिॲक्शनमध्ये भाग घेत असतात. बाकी आतले जे इलेक्ट्रॉन्स ते रेस्ट पोझिशन असतात, ते काही काम करत नाहीत, हे वरचेच. पण पॅरामेट्रिक सिस्टममध्ये तसं नसतं. ह्या सिस्टममध्ये कसं असतं की दे कंटेन्स ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 3 5 1 असं काय तर असतं. आता ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, तर 3 मध्ये कसं 2 हे झालं पेअर, ह्यांचं पेअर झालं, त्यामुळं हे काय रिॲक्शनमध्ये भाग घेतात ते कॅन्सल जातात. मग राहिला कुठला, हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. समजा 3 इलेक्ट्रॉन्स असतील, 3 इलेक्ट्रॉन्समधले काय झालं, एक पेअर झाली 2 इलेक्ट्रॉनची, आणि तसा 1 इलेक्ट्रॉन राहिला अनपेअर्ड. आता त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळं काय होतं की त्या सबस्टन्स त्या ॲटमला
मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होते, हा त्याचा अर्थ आहे. सो दीज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स टेक्स इन द पार्ट ऑफ द रिॲक्शन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, ह्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्समुळं त्या ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्राप्त होते. का? हे 3 मधले 2 आहेत ना, त्याचे एक प्लस म्यू मायनस म्यू, त्यामुळे त्यांचं 0 झालं. आणि हा जो राहिलेला इलेक्ट्रॉन त्याला पेअरच नाही दुसरी, आणि त्यामुळं त्या ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट प्राप्त होते. हे लक्षात घ्या. आता मी काय सांगितलं नेक्स्ट, हे इन absence ऑफ मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. My next statement is when magnetic field is applied, then what happen? आता ह्याला मॅग्नेटिक मोमेंट आहे म्यू. इट ट्रायज टू अलाइन देमसेल्स इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता काय होतं की हा इलेक्ट्रॉन जो असतो, हे जे ॲटम जो असतो तो काय करतो, तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये अलाइन व्हायला चालू होतो. म्हणजे समजा त्याची मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे आणि एवढा जे ॲटमची डायरेक्शन इकडे आहे, तर काय होतो, तो ह्या डायरेक्शन असा अलाइन होतो. हे लक्षात घ्यायचं, इट गेट्स अलाइंड इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. पण आता बघूया की पण त्या ॲटममध्ये थर्मल व्हायब्रेशन पण असतात. ड्यू टू द थर्मल व्हायब्रेशन तो जो ॲटम आहे तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये अलाइन व्हायला लागतो, पण तो तितका होत नाही, तो थोडाच होतो बिकॉज ऑफ थर्मल व्हायब्रेशन. बिकॉज दॅट थर्मल व्हायब्रेशन अपोजेस द अलाइनमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन. आता बघा ही कन्सेप्ट कशी आहे बघा, हे आपण येस आय विल स्टोर आउट. सो आय विल राईट हिअर, सपोज दिस इज द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन बी, ही डायरेक्शन आहे. समजा ह्याची ॲटमची इकडं अलाइनमेंट आहे, डायरेक्शन ऑफ मोमेंट ऑफ दिस लाईक दिस अलॉंग दिस डायरेक्शन. आता इथं काय होतं की आता समजा व्हेन इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, आता हा डायरेक्शन काय होतो, हळूहळू अलाइन होतो आणि थीटा एवढंच येतो. का? तर थर्मल व्हायब्रेशन असल्यामुळं तो कम्प्लिटली इथपर्यंत जात नाही, कारण त्या ॲटममध्ये थर्मल व्हायब्रेशन असतात किंवा ते असलेल्या टेम्परेचरमुळं, थर्मल व्हायब्रेशन टेम्परेचर, त्याच्या टेम्परेचरमुळं तो इट टिल्टेड ॲट आणि इथंच थांबतो, इथं थीटा अँगलला. आणि दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट करस्पॉन्डिंग ॲटम. म्हणजे तो इथून आला तो इथपर्यंत आला. सो इट मेक्स एन अँगल थीटा विथ द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा ही कन्सेप्ट कशी आहे, परत मी सांगतो की ज्या वेळेला तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता, समजा त्याची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ बी आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन बी आहे आणि त्याची डायरेक्शन वरती आहे समजा, आणि तो समजा इकडे टिल्ट झाला आहे, तर काय होतं की इट ट्रायज टू अलाइन, तो मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनमध्ये जायला प्रयत्न करतो, पण त्या ॲटममध्ये थर्मल एनर्जी असल्यामुळं, त्या थर्मल एनर्जीमुळं तो हा इतकाच टिल्ट होतो ॲट अन अँगल थीटा. तर ॲट दी सपोज म्यू बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट ॲटम, सिंगल ॲटम आपण कन्सिडर करूया. सो वी कॅन से दॅट दिस कॅन बी रिझॉल्व्ड इन टू 2 कॉम्पोनंट्स. वन, याच्यावरती कॉम्पोनंट असेल कुठला, म्यू साइन थीटा, आणि तर ह्याचा किती असणार आहे, म्यू कॉस थीटा. बरं, साइन थीटा घ्या म्हणजे हा कॉम्पोनंट मिळेल आणि कॉस थीटा घ्या, हा कॉम्पोनंट मिळेल. सो म्यू कॉस थीटा इज द कॉम्पोनंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ द बी म्यू साइन थीटा. आता कसं होईल की आता इकडं पण काय ॲटम असतील ना ह्या एक साईडला, सो दे कॅन्सल्स इच अदर्स इफेक्ट. सो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट हॅज नॉट इफेक्ट ऑन द टोटल मॅग्नेटिक मोमेंट. सो द मॅग्नेटिक मोमेंट पजेस बाय दॅट ॲटम इज इक्वल टू म्यू कॉस थीटा. ह्याला इकडे असेल ना कुठंतरी मायनस म्यू साइन थीटा, याला नसणार, इकडं काही नसणार आहे त्या ॲटमला, त्या ॲटमसाठी बोलायला लागलो इकडं असणार, इथं 100%च नाही. सो म्यू कॉस थीटा, सो दॅट मॅग्नेटिक मोमेंट पजेस बाय दॅट ॲटम इज इक्वल टू म्यू कॉस थीटा. सो वी कॅन से दॅट मॅग्नेट सिंगल ॲटम आपण घ्यायला, मॅग्नेटिक मोमेंट पजेस बाय ॲटम
म्यू कॉस थिटा, सॉरी म्यू कॉस थिटा. आता ह्या मॅग्नेटिक मोमेंटमुळं तो ॲटम काय करतो की पोटेन्शियल एनर्जी प्राप्त करतो. दॅट पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, we can say that it possesses the potential energy. So potential energy of that molecule is equal to, that is by definition it is magnetic moment into magnetic induction, that is B, or magnetic field strength, and therefore V equal to magnetic moment mu cos theta म्हणजे mu V cos theta, and that potential energy is always negative. So we can write like this, minus स्थितीज ऊर्जा आहे ना निगेटिव्ह पोर्शनमध्ये आपण minus mu b cos theta. So we can put like this is an equation 1. So this is equation 1. Now just I have told you that suppose now here we apply the Maxwell's Boltzmann statistics. So आता इथं मॅक्सवेल बोल्ट्झमॅन स्टॅटिस्टिक्सचा आपण आधार घेऊया जे तुम्ही स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये शिकलेला आहात. According to this Maxwell-Boltzmann statistics, the number of atoms, we can say that the number of, now I will scroll out this, so I will write here, that is V equal to minus mu b cos theta. So this is equation 1. Now we'll see the number of atoms. We can say that the number of atoms having magnetic moment at an angle theta is directly proportional to it is e raised to minus v upon kt. हे आपण स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्समध्ये तुम्ही डिराईव्ह केलं. आता थिटा अँगलमध्ये किती ॲटम्स असतील त्या सबस्टन्समध्ये, मग अशा आपण पाहिलं नाही का त्या स्टेटमेंटमध्ये की बाबा ही डायरेक्शन ऑफ द बी आहे, ही डायरेक्शन ऑफ द ॲटम्स आहेत. आता ह्या तो टिल्ट झाला एवढा थिटा अँगल, थिटा हा एकच ॲटम आहे. मग ह्या डायरेक्शन थिटा अँगलमध्ये किती ॲटम्स असतील ज्यांची मॅग्नेटिक मोमेंट म्यू कॉस थिटा आहे. सो इट इज गिवन बाय dn इज प्रोपोर्शनल टू मायनस v अपॉन कॉस थिटा, v अपॉन kt. आता इथं प्रत्येक वेळेला ई रेस टू लिहिण्यापेक्षा आपण काय लिहूया, दॅट इज dn प्रोपोर्शनल टू, हे एक्सपोनेन्शियल लिहूया म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल मायनस v अपॉन kt. हिअर k हे स्मॉल k बरं का, लक्षात घ्या kt. Now substitute the value of v. So this is dn is proportional to exponential. प्रत्येक वर लिहिण्यापेक्षा आपण हे मायनस मायनस प्लस होईल असे लिहूया, दॅट इज म्यू बी कॉस थिटा अपॉन kt. सो दिस इज द नंबर ऑफ ॲटम्स. आता आपण काही ॲटम असे असतील की ज्यांचे डायपोल मोमेंट थिटा प्लस डी थिटा या अँगलमध्ये असेल, होय की नाही. काही ॲटम असे असतील की ज्यांची दे गेट टिल्टेड विथ दे मेक्स एन अँगल थिटा विथ द बी इज इक्वल टू थिटा प्लस डी थिटा. सो हेन्स वी कॅन से दॅट इथं डी एन म्हणायला नको, नंबर ऑफ ॲटम्स म्हणूया आपण. डी एन आपण पुढे वापरणार आहोत. इथं असं लिहायचं, दॅट इज द नंबर ऑफ ॲटम्स having magnetic moment. हे परत मी लिहितो आपल्यास, नंबर ऑफ ॲटम्स having magnetic moment at an angle theta which makes an angle theta is directly proportional to e raised to minus v upon kt. आणि मग त्याला पण तसंच लिहूया, असं मी प्रत्येक वेळा असं लिहित बसत नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सपोनेन्शियल
मायनस व्ही अपॉन के टी. परत असंच लिहूया, हे डी इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ म्यू बी कॉस थीटा अपॉन के टी. तर हे नंबर ऑफ ॲटम्स आपण काय काढलं की द प्रोबॅबिलिटी ऑफ द नंबर ऑफ ॲटम्स विच आर डायरेक्टेड ॲट एन अँगल थीटा हॅव्हिंग मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई रेस टू मायनस व्ही अपॉन के टी. म्हणजे एवढ्या ॲटमची मॅग्नेटिक एवढे ॲटम्स आहेत ज्यांची मॅग्नेटिक मोमेंट ही म्यू आहे, म्यू कॉस थीटा आहे. सो दिस इज वी कॅन से दॅट. आता आपण काय करूया की काही ॲटम्स आहेत ना त्यांची मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, दे गेट डायरेक्टेड ॲट एन अँगल थीटा प्लस डी थीटा. अँड सपोज डी एन बी द नंबर ऑफ atoms, the probability of dn of, so dn be the number of atoms having magnetic moment between theta and theta plus d theta is given by dn is proportional to, असं आपण लिहू शकतो, एक्सपोनेन्शियल ऑफ म्यू बी कॉस थीटा डिवायडेड बाय के टी इंटू डी थीटा. आता हे डी एन काय रिप्रेझेंट करतं की ह्या दोन मधलेच ह्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील, ह्याच्यामध्ये किती असेल ॲटम असतील. समजा डी एन बी द नंबर ऑफ ॲटम्स हॅव्हिंग मॅग्नेटिक मुवमेंट विच आर tilted between the angles theta and theta plus d theta is given by dn is proportional to exponential of mu b cos theta upon kt. म्हणजे dn जे ॲटम असेल त्यांची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ह्या थीटा आणि डी थीटामध्येच असतील, लक्षात घ्या. सो दिस इज वन थिंग. आता इथं लक्षात घ्या की डी थीटा म्हणजे काय, फक्त एकच डायरेक्शन झाले ना असे, हे चॉक्स असं असतील, हे असं असेल होय की नाही, आणि इथं असं एक अँगल डी थीटा. पण जेव्हा तुम्ही कोन बघता ना तर कोन जसं असतं ना, असा समजा असा कोन बघितला, हे असा कोन असेल तर त्याचा जो अँगल असतो त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. कोन बघता तुम्ही, आईस्क्रीमचा कोन असतो की नाही, तो कोन तो असा असतो, तो जो अँगल असतो डी ओमेगा, तर डी थीटा इज टर्न आउट टू बी डी ओमेगा. अँड देअरफॉर इन दिस केस dn is proportional to exponential of mu b cos theta upon kt into d omega. बघा कन्सेप्ट कशी, कोणची कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्हाला तिथं कागद मला दाखवायला नाही. सो आय विल शो लाईक दिस. दोन लाईन मधला अँगल आहे थीटा. आता जर कोण जर करायचा असेल तर हा माझ्या हातात पेपर आहे, ह्याला कोण कसा करायचा, भेळचा कागद असतो ना, हा कोण करता येणं झालंय. हे बघा हा कोण, हे असा असतो कोण, आणि इथं ह्याचा अँगल जो असतो तो डी ओमेगा असतो. कारण ते ॲटम हे चारही बाजूने आहेत ना, 3 डायमेन्शनल फिगरमध्ये त्या सबस्टन्समध्ये चारही बाजूने ॲटम असतील. सो हिअर वी हॅव टू कन्सिडर द कोन अँड देअरफॉर वी राईट हिअर instead of d theta that is d omega. So dn is proportional. हे dn काय लक्षात घ्या, it is the number of atoms having magnetic moment at an angle theta between theta and theta plus d theta. ह्याच्यामधले ॲटम्स आपण कन्सिडर करायला आलोय dn, and therefore we can say that dn is proportional to exponential mu b cos theta upon kt into d omega. आता हे डी ओमेगाला म्हणायचं सॉलिड अँगल, काय म्हणायचं याला, सॉलिड अँगल. अँड बाय द थिअरी ऑफ द सॉलिड अँगल दिस डी ओमेगा इज इक्वल टू
twice pi sin theta d theta. According to theory of this solid angle, so we can write like here, dn is proportional to exponential of mu b cos theta upon kt. आता इथं जस्ट I will score out all this. Twice pi sin theta d theta, or we can write like this, dn is equal to some constant k, capital K, exponential of mu b cos theta kt ब्रॅकेट टाकलाय, that is twice pi k आपण असे लिहूया, that is twice pi k आणि इथं sin theta d theta. So this is your equation 2. So this dn gives the number of atoms, the probability of the number of atoms म्हणूया की having the each of magnetic moment mu b cos theta, or each of the magnetic moment directly tilted at an angle theta and theta plus d theta. तर आता आपण हे 2 भागात डिवाइड करतोय, कारण व्हिडिओची लांबी जास्त होते. हा पॅरामॅग्नेटिझम पार्ट 1 आपण इथे थांबवतोय. सो थँक्यू.